नमस्कार मित्रो. आज मी तुम्हाला वाचनाचं महात्म्य म्हणजेच वाचनाचे 25हून अधिक फायदे सांगणार आहे. मित्रो, माझा असा अनुभव आहे की वाचन न करणाऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न हमखास येतो की वाचनाने असा काय फरक पडतो. मित्रो, एक वाचन तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतो की वाचनाने खूप खूप फरक पडतो. खूप म्हणजे खूपच फरक पडतो. वाचन आपल्याला खूप काही देतं. ते आपल्यासाठी खूप काही करतं. वाचनामुळे आपल्या जीवनात खूप काही होतं. वाचन आपल्यातील अनेक कौशल्यांचा विकास करतं. वाचन आपल्यामध्ये मानवी मूल्य रुजवतं आणि वाचन आपल्याला अनेक पद्धतीने घडवतं. आणि हेही मला तुम्हाला सांगितलंच पाहिजे की वाचन न केल्याने खूप काही बिघडतं. वाचन न केल्याने खूप खूप नुकसान होतं बरं का मित्रो. शिक्षणाचे एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून वाचन तुम्हाला ज्ञानप्राप्तीसाठी मदत करतं. वाचन तुम्हाला शहाणीव म्हणजेच विजडमच्या उंचीवर नेतं. वाचन तुमची शैक्षणिक गुणवत्ता सुधारतं आणि हो, वाचन तुमचं मनोरंजनही करतं. हे सर्व एकत्रितपणे सांगायचं तर वाचन तुमचं एड्युटेनमेंट करतं, म्हणजेच एज्युकेशन पण देतं आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंटही वाचनामुळे शक्य होतं. मित्रांनो, तुम्हाला भाषिक नैपुण्य म्हणजेच लँग्वेज मास्टरी किंवा ज्याला लिटरसी स्किल्स म्हणतात, ती प्राप्त करून देण्यामध्ये वाचनाची मोठी भूमिका असते. या बाबतीत मग वाचन काय करतं? तर वाचन तुमच्या संवाद कौशल्य विकसित करतं आणि वाचन तुमच्या वक्तृत्वाला झळाळी आणतं. वाचन तुमचं सर्व प्रकारचं लेखन पण सुधारतं. एकंदरीत काय, वाचन तुमच्या भाषिक कौशल्यांचा विकास करतं. विशेष म्हणजे वाचन तुमचं शब्द सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढवतं. मित्र, तुम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळवून देण्यामध्ये वाचन खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. कसं ते पहा. वाचन तुम्हाला ताणतणावातून मुक्त करतं, मनशांतीही देतं. ते तुमचा दृष्टिकोन बदलतं आणि तुमच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मकताही आणतं. वाचन तुम्हाला धैर्य देतं आणि हो, तुमचा आत्मविश्वासही वाढवतं. माणुसकी शिकवण्यामध्ये तर वाचन एकच नंबर बघा. कारण दया, क्षमा, करुणा यांचं महत्त्व आपल्या मनावर वाचनच बिंबवतं. वाचन आपल्यामध्ये सहानुभूती, समानुभूती रुजवतं. आपल्यामध्ये विविध प्रकारच्या जाणीवा जागृत करण्यामध्ये वाचनाचं महत्त्व खूप असतं. शेवटी सांगायचं काय या विषयी, तर वाचनच मनुष्य प्राण्याला माणूस बनवतं. मित्रो, आपल्या मेंदूचा विकास आणि वाचनाचा खूप जवळचा सहसंबंध आहे. कसा ते ऐका. वाचनामुळे आपल्याला शिकवलेलं जास्त समजतं आणि हो, लवकर पण समजतं. आपल्यामध्ये जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता निर्माण करण्यामध्ये तर वाचन सर्वात पुढं असतं. वाचन आपल्या मेंदूला चालना देतं आणि त्याची एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण वाढवतं. आणि हो, वाचनामुळे स्मरण सुलभता, स्मरण क्षमता खूप वाढते. आणि बरं का, वाचनामुळे आपल्या अधिक लक्षात राहतं. याचा परिणाम काय, तर वाचनामुळे स्मृतिभ्रंश करणारे जे आजार आहेत, त्याच्यामध्ये अल्झायमर आहे, डिमेन्शिया आहे, हे आजार वाचन आपल्यापासून दूर ठेवतं.
मित्रो, क्रिएटिव्हिटी असेल, कल्पनाशक्ती असेल, आर्ग्युमेंट करण्याची क्षमता असेल, ह्या सगळ्या क्षमता वाढवण्यामध्ये वाचनाचा हात कोणीच धरू शकत नाही. वाचन तुमच्या कल्पनाशक्तीला बळ देतं आणि तुमच्यातील सृजनशीलता वाढवण्याचं कामही वाचनच करतं. चिकित्सकपणे विचार करायला, ज्याला ॲनालिटिकल थिंकिंग म्हणतात, तेही वाचनच शिकवतं. प्रभावीपणे युक्तिवाद करण्याची क्षमता वाचनच तुम्हाला देतं. आणि मित्र थांबा, अजून वाचनाचे सगळे फायदे सांगून झालेले नाहीयेत. वाचन समजदार आणि प्रगल्भ समाज निर्माण करतं आणि त्यातून इवन समाजामधली गुन्हेगारी सुद्धा कमी होते असं संशोधन सांगतं. वाचनामुळे वाचन अर्थव्यवस्थेला गती देतं आणि वाचन आपल्यामध्ये विविध जीवन कौशल्य, जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलेली आहेत, ती जीवन कौशल्य विकसित हे वाचनच करतं. महत्वाचं म्हणजे वाचन तुमच्यातील वाचन कौशल्याचा विकास करतं. म्हणजे वाचन केल्यानेच वाचन कौशल्य विकसित होणार आहे, वाचन केल्यानेच वाचन सवय लागणार आहे. या सर्वांचा परिपाक सांगायचा तर काय, की वाचनामुळे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होतं. मित्रो, माझं हे वाचन महात्म्य पुराण संपवण्याआधी मला तुम्हाला वाचनाची 2 वैशिष्ट्ये सांगायची. त्यातलं एक आहे, वाचन म्हणजे निखळ आनंद, की जो संपत नाही. खरं तर असा एक गैरसमज आहे, विशेषतः मुलांमध्ये तो अधिक असतो, की वाचन म्हणजे त्रास, वाचन म्हणजे कटकट, वाचन म्हणजे काम. पण आपल्याला विशेषतः मुलांना हे मुद्दाम सांगावं लागेल, की वाचन म्हणजे आनंद. आणि वाचनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे संसर्गजन्यता. संसर्गजन्यता म्हणजे ज्याला इन्फेक्शनची कॅपॅसिटी म्हणूया. हो मित्रो, तुमच्या वाचनाचे इतरांना इन्फेक्शन होतं बरं का, म्हणजे संसर्ग होतो. त्यामुळं होतं असं, की कोणी वाचन करताना जेव्हा तुम्हाला पाहतो, तेव्हा तो स्वतःही वाचायला लागतो. मला वाटतं अशा प्रकारचं इन्फेक्शन करायला हरकत नाही. मित्रो, मला खात्री आहे, की वरचे जवळजवळ 2 डझन वाचनाचे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल, की वाचन केल्याने तुम्ही नेहमीच फायद्यात राहणार आहात. असं असेल तर मग काय, घ्या पुस्तक आणि करा वाचायला सुरुवात. मित्रो, वाचनाचे हे फायदे तुम्ही तर मिळवा. त्याच्यासाठी वाचन करा. आणि हो, वाचन संस्कृती निर्माण करण्यामध्ये, वाचन संस्कृतीचं संवर्धन करण्यामध्ये तुम्हाला हातभार लावण्यासाठी वाचनाचे हे फायदे तुम्ही इतरांनाही आवर्जून सांगा. वाचनातून व्यक्तिमत्व विकासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.